शोभा शतगुणित केल्याबद्दल बाबगाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सामना सुरू होतोय. ओ उडवलाय पहिला चेंडू. हे इन्स्पायरेशन साहेबांचं इथे प्राप्त झालंय ह्या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि लगेच चटका लागला, विकेटचं पतन. आपण मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊया. किरोलीचा कॅप्टनला विनंती आहे की आपण आयोजकांना भेटायचं आहे. किरोली कॅप्टन जय सावरीदेव साहेब आपल्यावर रजा घेत असताना डॉक्टर यशवंतजी माधू सोरे, फार मोठं व्यक्तिमत्व ज्याने अगदी मौलिक शब्दामध्ये आपल्याला सुंदर मार्गदर्शन केलं. शब्द हे सामर्थ्य असं म्हटलं जातं आणि ते सामर्थ्यान व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहायला मिळालं. इथे बॅटरचं सामर्थ्य इथे फोल ठरलं बघा. मैदानामध्ये क्रिकेटचा विचार करता विकेटचं पतन झालं आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण बोलवतो त्या खेळाडूला जो ठरला होता. मागचा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच येवई संघाचा सुशांत, ज्याने 18 धावा कुठल्या तो असेल मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुशांत आपण यायचं आहे कारण साहेब असल्यामुळे साहेबांचं मार्गदर्शन सुरू होतं. आम्ही तुम्हाला बोलावलं नाही परंतु आता तुम्हाला बोलावणं आलंय तर या आपण. आणि इथे विकेटसुद्धा आली आहे. पहिले षटक हाताळतोय अष्टपैलू क्रिकेटर आकाश पाटील सिनियर. पंचांचा इथे इशारा वाईटचा होत असताना पाहतो आपण. आमच्या सोबतीला वासिमजी सिंधुभाई जोडले गेलेत. खूप छान स्कोरिंग. त्यांचं आयोजन मंडळ यासिनचे वासिम भाऊ आहेत. एक भाऊची जोडी खूपच इथे चमकली या परिसरामध्ये. दबदबा निर्माण झाला आहे. नावाची त्यांच्या छाप आहे, कार्याची छाप आहे आणि त्यांची आता फिंगरची छाप इथे सोडतात या स्कोरिंगमध्ये. धावसंख्या 1. आकाश पाटीलचा चेंडू क्लीन बॉल. ओ जबरदस्त बोगदा डिलिव्हरी, टनेल पिच, क्लीन बॉल. झाला इथे मागच्या सामन्याचा शिल्पकार आलाय, सुशांत आलाय. तर आयोजन मंडळाला विनंती आहे सुमितजी पाटील आपण सुशांतला मॅन ऑफ द मॅच देऊया. आपल्या शुभ असते. यस सुशांत याला मॅडमचा पुरस्कार देताना पाहतोय आपण. आणि एक केक सुद्धा घ्यायचा आहे. हां केक द्यायचे. केक आणि पेस्ट्री द्यायची आपण. यस आणि कोल्ड्रिंक्स. जाऊया कॉमेडी बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज होतील व्हाईस ऑफ कल्याण आमचे मित्र मनोज कारवे सर. धन्यवाद मित्रा. असंच मैत्री असू द्या. सुनील पवार म्हणजे पॉवरफुल कॉमेंट्री. इथे मॅच पण पॉवरफुल बनेल. आमच्यासमोर बलवंत दळवी पॉवरफुल आहे. बलवंत सिक्सर मारतोय ठाणे जिल्ह्याचा. बघायचं आज बॅटची कडा. हो फ्लाइंग स्लिप थोडीशी दूरवरती होती आणि त्या ठिकाणी बघितलं एक धावसुद्धा अधोरेखित केली आहे. वेगाने धावून काढले आणि तितक्याच वेगाने आमचे वासिम सिंधू इथे धाव जोडतायत. धावसंख्या पाहतो आपण धाव फलकावरती 2 गडी बाद 2 धावा. वा दबाव टाकलाय पहिल्याच षटकामध्ये आकाश पाटीलने. अतिशय गुणवान खेळाडू आकाश पाटील. जय जोटिंग देवरुंग संघाचा. हरेश, आकाश, विजय केणे, बलवंत दळवी, हनुमान ही सर्व मोठी नावं या संघामध्ये. फ्लिक केलाय छान दर्शनीय फटका पाहतो आपण. चेंडू जातो तिथे हरेश वेगाने येतोय आणि एकाच ॲक्शनमध्ये फेकी करेपर्यंत तिथे थोडासा वाईट थ्रो होता परंतु बॅकअप छान आहे बघा. हे बॅकअप फार महत्त्वाचं असतं. जसं यशवंतजी सोरेसाहेब आपल्यामध्ये आले ते डॉक्टर यशवंत बहादूर सोरेसाहेब त्यांनी अनेकांना बॅकअप दिलं. या मंडळासुद्धा त्यांनी सहकार्य केलं. त्यांचे आभार व्यक्त करू आपण. बॅकअपची गरज असते कुठल्या पण कार्यामध्ये, कुठल्या कार्यक्रमामध्ये. आणि आपल्या जीवनाच्या पटलावरती सुद्धा जर आपल्याला एखादा मार्गदर्शक मिळाला ज्याला आपण गॉडफादर म्हणतो तर आपण नक्कीच उत्तुंग भरारी घेऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने एकमेकांना सहाय्य करणं गरजेचं असतं. इथे धावसंख्या 4 वर. हो पूलचा पवित्रा घेतलेला इथे परंतु बॅट वेगाने रोल झाली. तिथे बॅटर गणेश होता, गणेश पाटील. काहीसे तिथे बीट झाले. आडव्या बॅटचा प्रयोग केला होता परंतु चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क नाही झाला. गणेश खेळतोय 2 वरती आणि इथे हिमेश खेळतोय 1 वर.
हिमेश संगीतकार गायक हे हिमेश रेशमिया. आपकी कशिश ओ कशिश कोशिश इथे केली जाणार आणि हरेश पाटील झेल सोडणार नाहीये. फलंदाज बाद गणेश पाटील. हो बरोबर डीजे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. देवाचा धावा करायची वेळ आली आहे, पण तो देव कधी धावतो माहिती आहे? जेव्हा तुम्ही मेहनत करता, जेव्हा तुम्ही परिश्रम करता. म्हणून संत रामदास स्वामी म्हणतात की स्वयंशस्त्रे इशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुला रणी व मरावे, तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून येई. याचा अर्थ असा की जीवनाच्या पटलावरती आपण ध्येयाकडे वाटचाल करत असताना जी व्यक्ती संकटांना न जुमानता अगदी अहोरात्र मेहनत करत राहते, प्रयत्न करत राहते, त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्याच्या ध्येयपूर्तीसाठी देव आणि दैत्य उभे राहतात आणि तीच व्यक्ती सफल होते. म्हणून तुम्हाला नशिबाची साथ मिळते, नशिबाची ती कुठल्या कारणाने, जेव्हा तुम्ही मेहनत करता आणि मेहनतीच्या सोबतीला आपला देव अगदी आपल्यामध्ये आपल्या झोलीमध्ये नशीब टाकत असतो. त्याला म्हणतात किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. म्हणून ते हिंदीमध्ये वाक्य आपण नेहमी बोलत असतो. इथे विकेटचं पतन, 4 धावा असताना अजून एक विकेट पडणार का? गुंजा स्वतः जातोय तिथे, ललेश पाटील टेकन कॉटन बोल्ड. बघा क्रिकेट काय सांगतं मित्रांनो, की स्वतःचं ग्राउंड असताना सुद्धा इथे पूर्णपणे डॉमिनेट केलंय देवरुंगकरांनी ह्या खेळपट्टी. म्हणजे खेळपट्टी अगदी मगाशीच वासिम संधू आम्हाला म्हणाले की सर ही खेळपट्टी डेंजर आहे, कधी चेंडू स्किट होतो, कधी आत घुसतो, कधी बाउन्स होतो. हे जो पाहिल बॅटर तोच इथे चांगला चमकेल, तसं इथे पाहिलं जात नाही आणि इथे विकेट पाहतोय. 4 धावा आणि 4 गडी बाद. फार मोठी खराब कामगिरी इथे यजमान आई गावदे बापगाव संघाची. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये. इथे पाहतोय आपण मनीष, तो ड्राईव्ह करतोय हलक्या हाताने, फक्त दिशा दिली तिथे लॉंग ऑन वेगाने पोहोचतोय. एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने तिथे धावसंख्या 5 वरती अगदी हळूपणे उडी मारत असताना बलवंत म्हणतो की इथे मोठे फटके कधी येतील, मला सुद्धा मोठे फटके मारायचे आहेत, कारण त्याला हाय स्कोरिंग मॅच खूप आवडत असते. नानकरच्या मैदानामध्ये सुद्धा त्याला मागे शेवटच्या अगदी महत्त्वाच्या मॅचमध्ये बोलवलं होतं देवरुंगने. बॅकफुटला गेला, हो याला म्हणतं क्लासिकल पुस्तकी फटका. शास्त्रोक्त पद्धतीने बॅकफुटला गेला, फक्त हलक्या हाताने पंच केला, कव्हर पॉईंटला दिशा दिली. तिथे बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने वेगाने गळीतल्या फिल्डर जाईपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली बॅटर विजय पाटीलने. आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना मला वासिम सिंधू सांगतात ती आहे म्हणजे 4 गडी बाद 6 वर. 6 लॉस ऑफ 4 विकेट्स. सर्वेश बाद, गणेश बाद, तुषार बाद, हिमेश बाद. आयोजकांचं लक्ष होतं पूर्ण टुर्नामेंटकडे, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करता आली नाही आहे. त्या कारणाने इथे त्यांचं परफॉर्मन्स काहीसं पाहतो आपण की खराब होतं आहे, कारण तुमची प्रॅक्टिस महत्त्वाची असते. अहोरात्र प्रॅक्टिस केली तर तुम्ही अगदी सामन्यामध्ये उतरू शकता चांगल्या पद्धतीने. सचिन तेंडुलकर नेहमी म्हणायचे की माझा कुठलाही दिवस असू दे, ती मॅच त्या दिवशी असो नसो, मी पहाटे उठणारच आणि 500 चेंडू खेळणार. 500 चेंडू डेली खेळायचे पहाटे उठून. ते 500 ड्राईव्हज स्ट्रोक्स, त्याला म्हणतात प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. इथे पंचांनी वाईटचा नव्हे तर लेग बायचा इशारा केला आहे. मी वासिम सरांना चेक केलं, जसं वाईट बोललं लगेच वासिम म्हणतात नाही सर लेग बाय. इथे धावसंख्या बघा, पाहतोय आपण 9 वरती 4 गडी बाद. ललेश षटक हाताळतोय शांत. सामना अगदी स्मशान शांतता झाली आहे. अगदी स्वतःचं ग्राउंड आणि अनेक प्रेक्षक असताना सुद्धा इथे दबाव घेतलाय आई गावदे बापगाव संघाने. पण तू हात खोलावे लागतील. बॅकवर्डला गेला, मस्त स्टायलिश प्लेअर आहे या ठिकाणी, अगदी दिशा देतो, चेंडू वेगाने जातोय. तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, फिल्डर पोहोचले 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. 2 तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय वेगाने, विकेट किपरने चेंडू येत नाहीये आणि तो वेग धारण केला तिने पण बॅटरने. पंच दर्शवतील तिथे पाहतायत, चेक करतायत, त्यांना डाऊट काहीतरी आलाय इथे आणि त्यांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली इथे. कारण काही ठिकाणी मला इथे आवाज पण आला की सर तिथे बहुतेक पडद्याला हात लागला की काय.
असं माझ्या कानामध्ये आवाज आला आणि पंतांना सुद्धा ते कळलं. तर इथे पाहतील आता आमचे महेंद्र मल्लेशजी भवर सर. चार रन. पडद्याच्या खाली बहुतेक चेंडू गेला असं पंचांनी पाहिलं, हेरलं आणि निर्णय आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवला. इथे धावसंख्या 4 फुलत असताना 13 13 लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक दुसरं सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा पाहतोय आपण. ललेशनी षटक समाप्त केलं. ज्या षटकामध्ये त्यांनी सुंदर सुरुवात केली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला मिसफिल्डिंग झाली आणि तिथे चौकार बहाल झाला आई गावदे बाबगाव संघाला. या सामन्यानंतर आम्ही दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. आपण विजय संघाने सज्ज राहा. पहिला सामना जिंकलेल्या संघाला बाय आहे. ऋतिक गोडेचा संघ जो देवरुंगपाडा जे अंबिका त्याला बाय आहे, परंतु आम्ही पुढचा सामना कोणता असेल तुम्हाला थोड्याच वेळामध्ये कळवतो. परंतु इथे बघूया आता तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झाला अभय आणि पाहतोय की पाणी आलंय. बहुतेक आपण डीजेला चान्स देऊया. बोला सर उमेशजी. पुढचा सामना ओके करतो टॉस. बघा पंचांना सुद्धा काळजी असते. हे आमचे उमेश केणे आहेत. उमेश केणे आमच्या निंबोलीमध्ये जेवढ्या स्पर्धा ज्यांनी आयोजित केल्या अगदी शिस्तबद्ध खेळ कसा करावा त्यांनी आदर्श निर्माण केलं. प्रत्येक संघाला धडकी भरते जेव्हा उमेश केणे आयोजक असतात, कारण कोणावरती तिथे दयामय अजिबात नसते. चेंडू पडला म्हणजे पडलाच पाहिजे त्यावेळेला. असे आम्ही 2 आमदार चषक घडवले नाईट फॉर्मॅटमध्ये सुद्धा निंबोली या ठिकाणी. अनेक जण विचारतात की सर तुमची स्पर्धा कधी येणार. म्हटलं येणार, नवीन वर्षात येणार आणि काही इलेक्शन्स वगैरे येणार आहेत त्याच्यामुळे त्या स्पर्धा होतील. इथे किती धावा होतील ते बघूया आपण. पाणी तर घेतलंय आणि आता पहिला चेंडू मार्गस्थ करतो गोलंदाज अभय. फुलटॉस फुलटॉल वसूल करता आला नाहीये. आडव्या बॅटचा प्रयत्न डायरेक्ट हिट गोलंदाज नाही होय तर विकेट किपरने केलंय आणि तिथे पंचांनी दर्शवलं की बीमर चेक करूया आधी, नंतर मग विकेटचा विचार करू. येस, मस्त निर्णय. जर बॅटरला अपेक्षा आहे नो आहे तर धावाची गरजच नव्हती असा मला आवाज झाला कुठला तरी. आमच्या स्टेजवरती सुद्धा सगळे हुशार तज्ज्ञ बसलेत. पाहिजेत पाहिजेत. तर पुढचा सामना असेल मित्रांनो. नो बॉल बीमर हो हो, परंतु तिथे फलंदाज रनआउट. काय झालंय. ह्या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये. देअरफॉर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. काही कधी कसंही कुठेही केव्हाही कुठल्याही क्षणाला काही होऊ शकतं. जोर का झटका धीरे से लगे. आणि ते झटका लागला. विजय पाटील बाद झाला अगदी निराश मुद्रेमध्ये जात असताना खेळाडू कक्षामध्ये संत पावलांनी जात असताना आणि मोठ्या पावलांनी ते आगमन झालंय रोहित यांचं, ज्यांनी आयोजनची भूमिका सुद्धा पार पाडली. वासिम म्हणतो रोहित आणि हाय तो सिद्धार्थ. रोहितच आहे ना बॅट्समनचं नाव आणि रोहितच म्हणालो. आमचे स्टेजवरती अगदी मस्ती मजाक चालले असू द्या, पाहिजे प्रेशर रिलीज होतो त्याच्याने. इथे मात्र प्रेशरचा प्रयत्न गोलंदाज करतोय बघा. अँगल प्राप्त झालं तिथे बॅटरला कळलं नाही. चेंडू टर्न झाला होता, तो आउट स्विंगर होता. टप्पा पडल्यानंतर खाली सुद्धा राहिला. जसे वासिमनी इथे सांगितलं की सर इथे चेंडू स्किट होतो कधी कधी, खूपच अगदी खाली जातो, तसा चेंडू खाली गेला होता. धावसंख्या 14. वासिमला मी व्हायरल करणार आता पूर्णपणे. फुलटॉस इथे मस्त बॅटचा चेहरा उघडला आणि अगदी ड्राईव्ह केला तिथे. प्रेक्षणीय फटका. ललेश पाटील कव्हर करतोय. विकेट किपरकडे जात असताना तिथे तितक्याच वेगाने इथे रोहित पाटीलने 2 धावा पूर्ण केल्या. मस्त आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण या 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या 16. 5 गड्यांच्या मोबदल्यात. तर पुढचा सामना असेल, मी आवाज देतोय, नक्षत्र चोदरपाडा सिनियर विरुद्ध आई गावदेवी वालसिन. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. हो या, दोन्ही कॅप्टन या. आई गावदेवी वालसिनचा कॅप्टन म्हणजेच आवेश आपण या आणि नक्षत्र चौदरपाड्याचा सिनियरचा
विकी आपण पण या. चला धावसंख्या किती आली? 17. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. अभयकडून हा खूपच आतमध्ये घुसला चेंडू. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, टप्पा पडला, खाली राहिला आणि लाऊड अपील तिथे LBW केली जात असताना पंचांनी अपील फेटाळली आहे. MCAचे पंच आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा ज्यांनी उत्तीर्ण केली आहे. चांगलं मानांकन असलेले पंच पाहतो आपण, जे JP पॅनलमध्ये आहेत. उमेश केणे, अजिम अमदुले, महेंद्र भवर, जय पवार अँड पॅनल. जबरदस्त पॅनल, जबरदस्त पंच. लोअर फुलटॉस होता, स्लोअर फुलटॉस होता. अगदी बॅट सुद्धा तिथे लो केली होती, परंतु तिथे पायांची हालचाल अजिबात नाही आहे. जणू काय पायांना तिथे फेविस्टिक लावले की काय, अजिबात हालचाल नाही आहे. आणि धावफलक सुद्धा हलत नाही आहे. जागेवरती अगदी 17वरतीच थांबलाय 5 गड्यांच्या मोबदल्यात. पावलांचा वापर करावा लागेल. शफल होणं गरजेचं असतं. इथे शफल तर झाला, पण तो चेंडू आता खाली ठेवलं. काय बॉलिंग करतोय बघा. जसं शरीर भाषा ओळखतो बॉलर अभय बॅटरची, त्यानुसार चेंडू रिलीज करतो आणि अशा प्रकारे त्याने शेवटचा चेंडू सुद्धा डॉट काढला. धावसंख्या फक्त थांबली 3 षटकानंतर. 5 गडी बाद 17 कमॉन्डीचे. तुषार भंडारी सुद्धा लपून लपून मॅच बघायला आलाय. सोबतीला सुधीर पाटील पण आलाय मकरंद स्पोर्ट्स मोठवालचा. बघा सामने गमावले म्हणून काय झालं, आम्हाला क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे, आम्हाला शिकायचा आहे, असं तुषार भंडारी इथे येऊन सांगतोय. मेहरम बाबगावचा तो खेळाडू. 4थं षटक सुरू झालं इथे. हो क्लीन बॉल, वा स्लोअर यॉर्कर, 3 पॉईंट राईट. बॅकलिप बघा रोहित पाटीलचा. असं वाटत होतं की रोहितला हा चेंडू घरी फेकायचा होता की काय, अगदी गावाकडे. इतका ताकदीचा वापर केला होता. हा आहे बॅकलिपचा वापर. परंतु तिथे प्रॉपरली चेंज ऑफ पेस केलं चेलून गोलंदाजाने आणि बरोबर फसवलं तिथे रोहित पाटीलला. अन्यथा तगडा फटका आला असता, अगदी बाबगाव गावाकडे गेला असता चेंडू. इतकी ताकद होती. आणि यज्ञ करून आला यज्ञेश आता, ज्याला संधी मिळाले 8व्या क्रमांकावरती येऊन. आणि त्यांनी सुद्धा अगदी अगदी आधी हाताला माती लावले, पवित्र भूमीचं दर्शन घेतलंय. बघू आता त्याची बॅटिंग बघूया. धावसंख्या आहे 17वरतीच. बॅकअपचा वापर प्रॉपरली नाही आहे, पंच वळतायत आणि इथे नोचा इशारा. क्रीजच्या बाहेर टप्पा, खेळपट्टीच्या लाईनच्या बाहेर टप्पा, आणि त्या कारणाने नो घोषित केलाय पंचांनी आणि चेक करण्यास सुद्धा सांगितलंय. सॉफ्ट डिने त्यांचा असेल डिसिजन तो नो, आणि पंच आता चेक करतील भवर सर वेदर इट इज नो ऑर नॉट, नो ऑर व्हाईट. सर बॉलरमध्ये आल्यामुळे तुमचा निर्णय योग्य असेल, जो असेल तो तुम्ही जो द्याल तुमचा ग्राउंड सिग्नल, नोचा सिग्नल, आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या बघा वासिमजी 18. 6 गड्यांच्या मोबदल्यात. यासीन सेंधू, वासिमचे भाऊ यासीन. तुषार आम्हाला आवाज देतो की सर तो यासीन आहे, आणि मी तुषार भंडारी त्याच्याकडे चेंडू जातोय आणि ते जल्लोष, पुढे षटकार. यज्ञेशने यज्ञ तज्ञ सर्व वापरले, आणि इथे मात्र तज्ञ वापरून तात्विक पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इथे मारला आणि षटकार मारून आगाज केला. खेळाडू कक्षामध्ये तो मुठ अगदी आवळून सांगतो की मैं हो ना, डरो मत यारो. षटकाने धावसंख्या खुलली आहे 24वर. 24. जबरदस्त कडक भडक शॉट. सुनील पवार साहेबांच्या भाषेमध्ये कडक KDK
सिक्सर अगदी झळकवला यज्ञेशने. आणि लोअर ऑर्डर जेव्हा जेव्हा येते मैदानामध्ये तेव्हा त्यांचे हेच फटके पाहायचे असतात, कारण त्यांना जास्त बॅट मिळत नसते जेणेकरून ते अगदी गॅप शोधतील. त्यांना सी द बॉल हिट द बॉल हीच नीती वापरावी लागते आणि ती वापरली आणि सक्सेसफुली हिट झाला तो सिक्सर. जो पहिला सिक्सर आला या इनिंगचा तो सुद्धा यज्ञेच्या बॅटमधून हिमांशूच्या अगेन्स्ट. हिमांशूचा पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक 3. ओ एस टी दिसत होती हिमांशूला. असं वाटलेलं की तिथे काय झालंय, यज्ञेश कुठे पाठीमागे चाललाय. ओ तो नाराज झाला की चेंडू माझ्याकडून मिस झाला. त्याचा अगदी इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा प्रयत्न होता फाईनच्या दिशेने. आपण पाहिलं 4 चेंडूमधला एक 9, त्याच्यामुळे 3च चेंडू लिगल झालेत. धावसंख्या 24 वरती स्थिरावलेली आहे. आज 24 तारीख, आज ग्रँड फायनल. संध्याकाळी येण्यास विसरू नका जे प्रेक्षक घरी बसलेत. काही वेळ GTC घरी चालू राहू द्या, तुम्ही इकडे या आणि इथे गर्दीचा महापूर नक्कीच असणार. पुन्हा एकदा आडवा झाला, परंतु हा जबरदस्त टेक ऑफ घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. टप्प्यावरती अचूक नियंत्रण, अचूक लेंथ, लांबी, दिशासुद्धा सुरेख, उंचीचा वापर प्रॉपरली करतोय हिमांशू. अगदी एखाद्या चांगल्या बॉलरला साजेसी त्याची उंची पाहतोय आपण या क्रिकेटच्या ग्राउंडवरती. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी सुरू असलेली स्पर्धा आई गावदेवी चषक बाबगाव. पुन्हा एकदा बॅकआउटचा वापर. हो गोपनीसारखी बॅट फिरली, घे तुषार भंडारी. पुन्हा तुझ्याकडे ठोकला षटकार. तिथे मुठवालचे सुधीर पाटील सुद्धा अचंबित झाले. यज्ञेचा दुसरा षटकार. की मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये सरासर गलत बात है. ती कोशिश, ती तो प्रयत्न करतो यज्ञेशने. दाखवून दिलं की मी शेवटच्या मोमेंटचा नाही, मी मधल्या मोमेंटचा अगदी महत्त्वाचा खेळाडू आहे, ज्याने 2 षटकार ठोकले 4 चेंडूमध्ये. धावसंख्या पोहोचवली 30 वर. हिमांशूचा पुढचा चेंडू यज्ञेसाठी कडक शॉट, भडक फटका. बाबगाव गावाकडे जात असताना यज्ञेशने हाहाकार केलाय. ही ललकार यज्ञेची. ठोकला तिसरा षटकार. चेंडूमध्ये 3 तगडे षटकार मारले. 5 मध्ये त्याने 18 धावा कुठल्या. तब्बल जसा विचार केला तरी 350च्या आसपास त्यांनी स्ट्राईक रेट ठेवला. आणि बघा त्याची बॅट त्यांनी गबलेमध्ये टाकली आहे. हा स्टान्स आहे त्याचा, हा क्लासिकल स्टान्स आहे. बघा याला म्हणतात खंदा खेळाडू. काय त्याचं बघा, तिथे टाळ्याने स्वागत केलं जातं यज्ञेचं. जबरदस्त त्यांनी यज्ञ केले आणि त्याला तज्ज्ञांनी सुद्धा साथ दिली तिथे. आणि तिथे तज्ज्ञ बसले, सूरजजी भुजसुद्धा तिथे आहेत. त्यांनी काल मत दिलेले की तुला फक्त चेंडू बघायचं आहे आणि ज्या ठिकाणी वारा त्या ठिकाणी मारा, अशी नीती त्यांनी वापरली. धावसंख्या वेगाने फुलवली. ती फायटिंग स्कोर निर्माण झाला आहे. 36 धावा धाव फलकावर. आणि 37चं टार्गेट जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट आहे. जय जोटिंग देव देरुंग संघापुढे. आई गावदेवी वालसीन विरुद्ध नक्षत्र सिनियर चौदरपाडा. कॅप्टन विकी या आवेश आलेला आहे. आणि शत्रुघ्न पाटील साहेबांनी या यज्ञेच्या 3 तडाखेबद्ध षटकारासाठी 200 कॅश प्राइज दिली आहे. वा, वेलकम शत्रुघ्न शेठ पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि ते विकी भंडारी, आपण या टॉससाठी पटकन धावत या. तर आपण टॉस बॉक्समध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेले आहे असे सूरज भोईर यांच्या माध्यमातून. आणि त्याच टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. आदित्य आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. दुसऱ्या फेरीतला अजून एक महत्त्वपूर्ण लढत. सामना किती षटकाचा आहे? सामने 3 षटकाची राहतील. हेड आलंय. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. नक्षत्र स्फोट चौदरपाडा सिनियर टीमच्या बाजून गेले. एकच चांगला संघ म्हणून त्याची ओळख आहे.
निश्चित काय बोलशील यावर्षी तुमच्या टीमचं प्रदर्शन कसं राहिलं आहे? वीक आहे थोडा. पण गावातून चेनुमान चौदरपाडा टॉप नंबर 1ला आहे. तुमचं वीक आहे, पण आज पहिला सामना सहज चांगला जिंकला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये निश्चित प्रतिस्पर्धी संघ पहिला पण शेजारी आहे वालशिंद आणि जे पाहतो आपण चौदरपाडा या टीमच्या विरुद्ध नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? डिसिजन पेंटिंग आहे. चला आपण दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा, कारण की जेव्हा डिसिजन पेंटिंग असतात तेव्हा कॉमेंट्री बॉक्समधून स्वतः संचालन करणं सुद्धा एवढं सोपं नसते सर. हो सर, बरोबर उल्लेख केला सर. हा तुमचा अनुभव 2009 पासूनचा आहे. तर प्रेक्षको, चला आपण जाऊया मैदानामध्ये. इथे चौदरपाड्याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आणि आवेश तुला बॅटिंग करायची आहे. वालसिनला बॅटिंगसाठी बोलवले आणि इथे सलामीवर येत असताना पाहतोय आपण पंच सुद्धा तिकडे येतीलच. ते आता थंड पेय घेत आहेत, तिकडे अगदी कूल बनत आहेत, कारण गरजेचं आहे मित्रांनो. कारण जितकी जास्त थंडी तितकं कडक ऊन असतं आणि थंडीतलं ऊन अगदी सहन होणारं नसतं, हे सुद्धा निसर्ग आपल्याला सांगतो. कारण आपल्याला सवय नसते त्या उन्हाची. जसं उन्हाळा येईल तसं आपण त्या उन्हाला तोंड देणार आहे. जेव्हा मार्च एप्रिल मे सुरू होईल आणि जानेवारीमध्ये जास्त थंडी असते, जेव्हा म्हशाची जत्रा असते ती येते आपल्यासमोर 3 तारखेपासून. आणि आता जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, करूया बदल. आपण पाहत राहा गावदेवी चषक 20-25 आणि आनंद घ्या. या चालू असलेल्या सामन्याचा धावांचा पाठलाग असे 37 धावा करायच्या, 37 टू विन. 24 चेंडूंमध्ये देवरुण संघ कसं पार करेल, की स्वतःचा मैदानाचा दबदबा निर्माण ठेवेल, कायम ठेवेल आपला लाडका बापगाव संघ, हे आपल्याला ऐकवतील पावरफुल समालोचक सुनील पवार सर. खूप खूप धन्यवाद मनोज कारवे सर. तर आव्हान जर पाहिलं आपण 37 धावाचं आव्हान आहे अंतिम षटकामध्ये. काय ज्या प्रकारे बॅटिंग पाहिली आपण, यज्ञेश भंडारीच्या बॅटमधून 3, यज्ञेश पाटीलच्या बॅटमधून धमाकेदार 3 षटकार निघाले आणि त्याच्या खेळीच्या बळावर मात्र एक चांगली धावसंख्या उभी केली. अगदी बरोबर, कारण की पाहतो की सामना एकतर्फी होणार नाही आहे, कारण की ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये बोलबाला बॉलरचा होता त्यात मात्र अतिशय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आणि लढण्यासाठी जो टार्गेट पाहिजे तो टार्गेट उभं केलं आहे. इथे मात्र गावदी स्पोर्ट बापगाव या टीमने जे जोटिंग देवरुंग टीमचे दोन्ही आरंभिक बॅटर पाहतोय आपण. स्ट्राईकला बॅटर असेल हरीश पाटील आणि बलवंत. बऱ्याच दिवसानंतर बलवंतची बॅटिंग पाहायला मिळेल, कारण की हा खेळाडू आजकाल फोकसमध्ये नाही आहे पाहतोय आपण, पण कधी पण चांगली बॅटिंग करू शकतोय. पहिला चेंडू रिव्हर्स फटका अटेंड केलाय, चांगला फटका मारला. इथं मात्र फक्त चेंडू आणण्यासाठी धावणारा पहिल्या चेंडूवर खातं उघडतोय चौकार आणि बॅटर हरीश पाटील. अतिशय चांगली धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण हरीश पाटीलच्या बॅटमधून. पहिल्याच बॉल वरती आला हा चौकार आणि मात्र परत एकदा वा वा वा, हा चेंडू कव्हरच्या वरतून आला, हा उत्तुंग षटकार. अब तो यही कहना पड़ेगा कि बैटर बॉलर के साथ खिलवाड़ कर रहे हैं. जिस तरह से बल्लेबाजी हो रही है और हवाएं जिस दिशा में जा रही है, बिल्कुल उसी अंदाज के साथ बल्लेबाजी कर रहे इस वक्त हरीश पाटिल. क्या बढ़िया बल्लेबाजी का नज़ारा पेश करते हुए. चमकीली धूप है और काफ़ी सुहाना मौसम, तेज हवाएं चलती हुई और तेज बल्लेबाजी हम देख रहे हैं इस वक्त हरीश पाटिल के बल्ले से. अजीम अब्दुल्ले सर इस वक्त स्कोर लेग अंपायर के रूप में खड़े स्कोर लेग पर, और मेन पंच की भूमिका में एक बेमिसाल अंपायर उमेश किने सर. फिर से तैयार गेंदबाज, काफ़ी बढ़िया बल्लेबाजी का नज़ारा पेश करते हुए इस वक्त हरीश. एक और दे दिया और फिर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकल जाएगी 4 रनों के लिए.
वाजवलं सर मी बोलू इच्छितो कारण की मराठा समाजाचे मेन मनोज जरंगे पाटलांनी सुद्धा सांगितलं की ही मुंबई नगरी आगरी आणि कोळ्याची आहे. राज त्यांचंच असणं गरजेचं आहे आणि मी सातत्याने वारंवार हेच उल्लेख करतोय. आगरी कोळी आणि खास जर उल्लेख केला आपण कुणबी आमच्या मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त आहे सर. यस, खूप मोठे योगदान आहे आणि काय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय. वा भाई वा, 3 चेंडूमध्ये 2 चौकार, 1 षटकार षटकार षटकार. हरीश याला थांबवणं कठीण आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह. वा भाई वा, कॉपी बुक स्टाईलने हा फटका आहे. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदा बहार बहार. सर बॅटिंग करतोय कार्वेसर. जर पहिला आपण पहिले 3 आखोटे चेंडू होते त्यावर रिव्हर्स अटेंड केला. जवळपास ओव्हरपिच चेंडू होता आणि काय सुरेख एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण. म्हणजे तिच्या कमरेला एक पिवशी बांधलेली आहे. त्या पिवशीतून एक एक फटके बाहेर काढतोय. हा फटका कुठला बाहेर काढेल यावेळेस पात्र पाहतोय की रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि बीट होते. बाकीचं काम पूर्ण करतोय. विकेट किपर धावसंख्या जर पहिली धावफलकावर तब्बल 18, 37 धावांचा आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये निमापला पार केलंय. गावदेवी स्पोर्ट बापगाव जर म्हटलं तर एक अजून किमी आणि कित्येक वर्षापासून विजयदादा पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. ओ हो, दबाव साफ दिसतोय बॉलरवरती आणि आलाय अतिरिक्त धाव. 19 धावसंख्या पाहतोय धावफलकावर. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे. परत एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफचा गॅप शोधून काढलाय. वाईड इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. अजून एक चौकार. यांचं म्हणणं होतं की पवार सर आयोजनामुळे आमचा 15 दिवसापासून सराव नाही आहे. आयोजनाच्या या गडबडीमुळे सरावापासून वंचित राहतोय आणि त्याचा परिणाम पाहतोय की सरावाचा अभाव कुठंतरी कमी आहे आणि प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटर करतोय इच्छित धुलाई बॉलरची. कारण की आयोजन करणं सोपं नाही आहे. किमान 15 ते 20 दिवस तयारी करावी लागते. इकडं तिकडं धावपळ म्हणून हा आपण शो पाहतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23. इथून फक्त मात्र सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 18-14चं समीकरण. 12 चेंडूमध्ये सामना फिनिश करेल की मात्र वापसी करेल. इथे मात्र आई गावदेवी स्पोर्ट बापगाव. विजय पाटील खूप मोठं नाव आहे. सातत्याने निश्चित आमचे निकटवर्ती मित्र खास विजय दादा आणि पंच दिनेश नाईक सर आणि सुनील पवार एकत्र असायचे. म्हणतात जो आवडीत सर्वांना तो आवडीत देवाळा. विजय दादा कधी पण दिनेश नाईक सरांना विसरणार नाही. या मैदानावर जेव्हा गावदेवीचे शेकवायचं विजयदादाचा पहिले कॉल सुनील पवार त्यानंतर दिनेश दादा पण ते आपल्यामधून नाही आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचं कार्वेसर आयुष्य लिहिलेलं आहे की असं नाही की आपण 100 वर्ष जगणार किंवा 60 वर्ष जगणार. याच्यासाठी मित्रांनो हसत राहा खेळत राहा. जागतिक स्तरावर जर पाहिलं आपण खूप भयंकर संकट आहे. युक्रेन रशियाचं युद्ध अजून थांबण्याचं नाम घेत नाही आहे. टर्न केलं आहे याच पाहतोय आपण. आणि सध्या सर पाहतोय की आपल्या शेजारची पण परिस्थिती नाजूक आहे. पण हिंदुस्थान इज द ग्रेट. धावसंख्या 24. फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. सामना एकतर्फी. यानंतर दुसऱ्या फितला पहिला सामना. यानंतर प्रत्येक सामने 3 षटकाचे होतील. की पाहतोय आपण जवळपास 1:30 वाजत आलेला आहे. 1:30 वाजून गेलाय. आज मात्र निश्चित आयोजक मैदानाच्या आतमध्ये आहे पण कॉमेंटेटर अंपायर विचार करतील की अजून किती टाईम लागेल. यस, आमचे कॅमेरामॅन ऑपरेटर. याव वा, सुपर इनसाइड आउट स्ट्रोक.
हरेश काय क्लास बॅटिंग करतोय, अतिशय अप्रतिम फटका. आणि एकच म्हणावं लागेल, हरेश फक्त चौकाराचा व्यापारी बनला आहे. मला सिंगल नाही आहे, डबल नाही आहे, 3 नाही आहे, मी फक्त व्यापार करणार. या इनिंगमध्ये चौकार 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 26 धावावर व्यक्तिगत खेळतोय. किती चौकार? 5 चौकार. चौकाचा व्यापारी बनला आहे, होलसेल व्यापारी चौकाराचा हरेश पाटील. हे बघा आता खऱ्या अर्थाने दबाव दिसलाय. वाईट पहिला दिवस या स्पर्धेत ज्यांनी गाजवलं, भिवंडी मध्ये एक खूप मोठं नाव सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील साहेबांचा संघ म्हणजे धनेश 11. काल काय अप्रतिम खेळ दाखवला. हे बघा अजून आता दिवाळी गेली, मला मात्र होळी येत आहे. होळीचा बोनस वाटणं आतापासून सुरू झालंय. या बॉलपासून आता वाटणं झालंय बोनस. धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती 30. 7 धावेची आवश्यकता. हरेश किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल? सातत्याने असोसिएशनमध्ये योगेश पाटील मॅन फॉर कोक्षे प्रत्येक स्पर्धा कव्हरेज करतोय आणि त्यामुळे रेकॉर्ड आम्हाला जास्त माहीत नसते. ओहो, अजून एक क्लास फटका दाखवलाय. चौकारचा व्यापारी 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 बनलाय. आजच्या दिवसामध्ये थांबू शकणार नाही. आणि अजून आला एक त्याच्या बॅटमधून 6वा चौकार, 1 षटकार. ऐकून जर विचार केला तर खूप चांगली बॅटिंग करताना की 31 धावसंख्येवर खेळतोय. जेव्हा 34 वर टोटल 34, 3 धावेची आवश्यकता आहे आणि 30 धावसंख्येवर खेळतोय. म्हणजे 97% धावा त्या बॅटरच्या. हरेश पाटील चांगली खेळी. हो, अजून सामना फिनिश केलाय. निश्चित मला डीजे थांबवतोय. हरेश पाटील याला पाहून मला जयंत देवरुंगचा आतिश पाटीलची आठवण झाली. ज्या प्रकारे आतिश बॅटिंग करायचा जयंत देवरुंगचा, त्याच प्रकारे हा आपल्या टीमसाठी बॅटिंग करतोय. काय म्हणणार सर? हो बरोबर सर, अगदी योग्य आपण उल्लेख केला. आम्ही उल्लेख करतोय सन्माननीय शत्रुघ्न सेठ पाटील साहेबांचं. आपण या साहेब आम्ही आपल्याला पाहतोय आणि आपण आमच्या नजरेतून वाचूच शकत नाही. या तुमची जागा आमच्या मनात आणि या मंचकावर आहे. वेलकम, सुस्वागतम.